वार्तांकन रोखठोक बातमी। नीट परीक्षेत 600+ गुण वाढवून देतो म्हणून 1,10,00,000 रुपये घेऊन फसवल्याची घटना उघडकीस आली आहे। पैशाचा तगादा लावला तर खल्लास करेन, खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकीन अशा धमक्या दिल्या। याबाबत मेहदी अली इकरार सय्यद वय वर्ष 47 राहणार टिळकनगर मजरेवाडी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। यावरून अरविंद गोविंद चंडक राहणार साई सत्यम रेसिडेन्सी भवानीपेठ सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल झालाय। सय्यद साद हॉस्पिटलचे व्यवस्थापक आहेत। त्यांच्या घराशेजारचे अखलाक शेख चंडककडे काम करतात। ते म्हणाले की चंडक बेळगाव येथील नीट परीक्षांचे मॅनेजमेंट करतात। जर तुमच्या मुलाला नीट परीक्षा द्यायची असेल तर मला सांगा। सय्यद यांनी विश्वासानं 7 रस्ता येथील अमेय एंटरप्राइजेसच्या चंडक यांच्या कार्यालयात गेले। अखलाकनं चंडक यांची ओळख करून दिली। सय्यद यांनी मुलगा 12वी सायन्समध्ये शिकत असल्याचं सांगून नीट परीक्षा देण्याची इच्छा असल्याचं सांगितले। चंडक म्हणाले, बेळगाव येथील परीक्षा केंद्र माझ्या ताब्यात आहे, तेथून अर्ज भरा। मुलाला सांगा 4 ते 5 प्रश्न सोडवून पेपर कोरा सोडायला। आम्ही नंतर पेपर पूर्ण करून वाढीव गुण मिळवून देतो। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो। त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुलानं 2 वेळा परीक्षा दिली, नापास झाला। त्यानंतर सय्यद यांना फसवणूक झाल्याचं कळलं। त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे अधिक तपास करत आहेत। नीट परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या वतीनं घेण्यात येते। त्यामुळे परीक्षेची निष्पक्षता आणि सुरक्षितता राहते। त्यावर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NMCचे नियंत्रण असतं। प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करणे या बाबींवरही त्यांचंच नियंत्रण आहे। त्यामुळे या प्रक्रियेत कुणीही गुण वाढवून देत नाही, त्याला अभ्यास हाच पर्याय आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।